आरबी अट्टल कॉलेज गेवराई या संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर रजनीश शिखरे मॅडम, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्राध्यापक हेमंत हेळंबे सर, संस्थेचे विद्यार्थी, रभा अट्टल महाविद्यालयाचे विद्यार्थी, जॉईन झालेले सर्व विद्यार्थी, फेसबुक लाईव्ह वरती जॉईन असलेले विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि हे ऑनलाईन कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभरातून जे काही शिक्षक पाहत आहेत, पालक, विद्यार्थी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आरबी अट्टल कॉलेज गेवराई या कॉलेजमध्ये प्रत्येक आठवड्याच्या दुसऱ्या शनिवारी आम्ही असा एक संकल्प केला. मी त्या आरबी अट्टल कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि पाठीमागं माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये असं ठरलं की आपल्याला काय योगदान देता येईल या कॉलेजच्या आत्ताचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यावेळेस मी संकल्प केला होता की प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या शनिवारी आपण विद्यार्थ्यांसाठी काहीतरी कार्यक्रम घेऊया. आणि काय झालं की लॉकडाऊन असल्यामुळं आज गेवराईला जाणं शक्य नव्हतं आणि मग आम्ही हा ऑनलाईन कार्यक्रम घेऊया असं ठरवलं आणि त्यासाठी प्राध्यापक हेमंत हेळंबे सरांनी पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम आज घडून येतोय. आजचा जो विषय आहे विद्यार्थ्यांसाठी ध्येय निश्चिती, खरं पाहायला गेलं तर हा ध्येय निश्चिती नावाचा जो विषय आहे तो विद्यार्थ्यांसाठीच उपयोगाचा आहे असं नाही, तर तो बऱ्याचशा घटकांसाठी उपयोगाचा आहे. हे सत्र आपण कसं घेणार आहोत, तर हे सत्र सुरू करण्याच्या अगोदर एक छोटासा ऑडियन्स पोल या टेक्नॉलॉजीचा वापर करून, जे झूम वरती जॉईन झालेले जे पार्टिसिपंट आहेत या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक आपण छोटासा ऑडियन्स पोल घेतोय आणि त्या ऑडियन्स पोलच्या माध्यमातून आपण पुढे कसं जायचं हे ठरवणार आहोत. तुमच्या मोबाईल वरती किंवा तुमच्या लॅपटॉप वरती 2 प्रश्न तुम्हाला दिसतील. त्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची. त्याचं उत्तर आपलं आदर्श उत्तर नकोय. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही उत्तरात लिहू शकता. आपण जर समोरासमोर असतो तर मला काही प्रश्न विचारता आले असते, तुमच्या समोर पाहून मला ठरवता आलं असतं की हा ध्येय निश्चिती गोल सेटिंग हा कार्यक्रम कसा घेता येईल. पण आपण जेव्हा आता ऑनलाईन हा कार्यक्रम घेतोय तर टेक्नॉलॉजीचा वापर करूया, ऑडियन्स पोलचा वापर करूया आणि या 2 प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मिळाली की मग आपण ठरवूया की हा विषय आपला पुढे कसा घेऊन जाता येईल. फक्त विनंती एक आहे की कुणीही आदर्श उत्तर देऊ नका. आपल्याला जे वाटतं ते उत्तर तुम्ही देऊ शकता. खरं तर कोणी काय उत्तर दिलं हे कुणालाच पाहायला मिळणार नाही, फक्त त्याचं अनालिसिस मात्र आपण करणार आहोत. फेसबुक लाईव्ह वरती जी मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी मी प्रश्न वाचून दाखवतो. पहिला प्रश्न आहे, ध्येय निश्चिती गोल सेटिंग हा विषय खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात जास्त महत्वाचा आहे. हा विषय कोणत्या क्षेत्रातला महत्वाचा आहे. एक पहिला पर्याय आहे वैयक्तिक क्षेत्र, वैयक्तिक स्तरावरती. दुसरा कौटुंबिक स्तरावरती. तिसरा पर्याय आहे सामाजिक स्तरावरती. चौथा पर्याय आहे आर्थिक स्तरावरती आणि 5वा पर्याय आहे यापैकी सर्व स्तरावरती हा विषय उपयोगाचा आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. ऑडियन्स पोल आपण गंमत पाहणार आहोत. आणि दुसरा प्रश्न आहे, आपण आपल्यासाठी आतापर्यंत कधी ध्येय निश्चिती गोल सेट करून त्यावर विचार करून ध्येय लिहून ठेवलं आहे काय. आपण कधी गोल सेट केलेला आहे का किंवा त्याच्यावरती कधी काही विचार केलेला आहे का आणि ते लिहून ठेवलेलं आहे का की आपलं गोल काय आहे. मग ते वैयक्तिक गोल असेल, कौटुंबिक गोल असेल, सामाजिक गोल असेल किंवा आर्थिक स्तरावरलं गोल असेल, तर असं गोल आपण कधी त्याच्यावरती विचार केलाय का आणि ते लिहून ठेवलेलं आहे का. तर याचंही उत्तर आदर्श उत्तर नकोय. जे तुम्हाला वाटतं, जे तुमच्या बाबतीत खरं आहे ते लिहून ठेवा. कोणी काय उत्तर दिलं ते आपला पाहता येणार नाही. आणि या ठिकाणी मी हा पोल थांबवतो, ऑडियन्स पोल, आणि याचं अनालिसिस मात्र आपण पाहणार आहोत की आपला ऑडियन्स काय म्हणतोय. आपला ऑडियन्स काय म्हणतोय याचं अनालिसिस मी तुमच्या समोर दाखवतोय. झूम मीटिंग मधून हे अनालिसिस काय आलेलं आहे, तर पहिल्या प्रश्नामध्ये आपला एक 27% ऑडियन्स म्हणतो की वैयक्तिक स्तरावरती ध्येय निश्चिती हा विषय महत्वाचा आहे. गोल सेट करणं आवश्यक आहे वैयक्तिक लेवलवरती. त्यानंतर 9% ऑडियन्स म्हणतोय की कौटुंबिक स्तरावरती आपल्याला ध्येय निश्चिती करायला पाहिजे. 12% ऑडियन्स म्हणतोय की सामाजिक स्तरावरती आपल्याला गोल सेट करायला पाहिजे आणि फक्त 3% ऑडियन्स म्हणतोय की आर्थिक स्तरावरती आपला गोल सेट करायला पाहिजे. 48% ऑडियन्स मात्र असं म्हणतोय की या 4ही स्तरावरती आपला गोल सेट केले पाहिजे, असं आपला हा ऑडियन्स सांगतोय. 48%. ओके, यातनं आपल्याला एक लक्षात आलं की आपल्याला हे सत्र पुढे कसं घेऊन जाता येईल आणि आपला काय विचार करता येईल. दुसरा प्रश्न होता, दुसऱ्या प्रश्नामध्ये की आपण आतापर्यंत कधी गोल सेट करून ठेवलेला आहे का आणि तो लिहून ठेवला आहे का.
तर जवळपास 67% ऑडियन्स म्हणतोय की होय, अभिनंदन. खूप मोठ्या प्रमाणावरती 67% आपली लोक म्हणतायत की होय, आम्ही गोल सेट करून ठेवलेला आहे आणि तो लिहून सुद्धा ठेवलेला आहे. आणि 33% ऑडियन्स म्हणतोय की असं काही आम्ही गोल वगैरे काही सेट केलेला नाही. ओके, काही हरकत नाही. आपण पाहूया या सत्रामधून आपल्याला गोल सेटिंग वरती काही चर्चा करता येईल का, काही विचार करता येईल का. हे सत्र 1 तासाचं सत्र असेल. या 1 तासामध्ये मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की या 1 तासामध्ये मी कुठल्याही प्रकारचं ट्रॅक चेंज करणार नाही किंवा कुठलाही विषयांतर करणार नाही. आपला विषय गोल सेटिंग, विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यावसायिक यांच्याशी संबंधितच आपण बोलणार आहोत. या 1 तासामध्ये आपलं कुठलंही विषयांतर होणार नाही. जरी विषयांतर झाल्यासारखं वाटलं तरी ते विषयाशी संबंधितच असेल. त्यामुळं आपण कृपया हे जे सत्र आहे ते पेन आणि कागद किंवा डायरी आणि पेन सोबत ठेवावा. आपण हे सत्र सुरू करण्याच्या अगोदर एक ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. ती ऍक्टिव्हिटी अशी असेल की तुम्हाला कागद आणि पेन घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती मी सांगेल त्या पद्धतीने कृती करायची. मी अगोदर एक पीपीटी शेअर करतो तुम्हाला आणि मग तुम्हाला सांगतोय. मी जे सांगतोय ते करायचंय. हे आपला गोल सेटिंगच्या संदर्भातच आपण बोलतोय. तुम्हाला कागद आणि पेन घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या कागदावरती मी स्टार्ट म्हटलो की तुम्हाला छोटे छोटे सर्कल काढायचे. सर्कल, गोल छोटे छोटे सर्कल काढायचे. शून्यासारखे किंवा झिरो सारखे किंवा ओ, इंग्लिश मधल्या ओ अक्षरासारखे सर्कल काढायचे. मी जेव्हा स्टार्ट म्हणेल तेव्हा तुम्हाला कागदावरती सर्कल काढायला सुरुवात करायची. जर कुणाचा कागद आणि पेन तयार नसेल तर मी 2 मिनिटं थांबतो. तुम्ही कागद आणि पेन घेऊ शकता. आणि कृपया कुणीही संकोच करू नका, कारण या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला गोल सेटिंग हा विषय खूप चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात येणार आहे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून कागद आणि पेन जर घेतला असेल तर मी जेव्हा स्टार्ट म्हणेल तेव्हा तुम्हाला छोटे छोटे सर्कल काढायला हा, माझा आवाज आणि ऑडिओ आणि व्हिडिओ जर दिसत असेल तर येस किंवा नो टाईप करा. मी थोडासा बाहेर गेलो होतो, झूम मधून मी बाहेर आलो होतो. येतोय आवाज? यस यस यस, ओके ओके ओके, थँक्यू. हा, तुमचा कागद आणि पेन जर तयार असेल तर मी आता स्टार्ट म्हणतो. तुम्हाला छोटे छोटे सर्कल काढायला सुरुवात करायची. ओके, स्टार्ट. सर्कल काढायला सुरुवात करा. छोटे छोटे सर्कल काढायचे. झिरो किंवा ओ सारखे सर्कल काढायचे. तुम्ही जोपर्यंत स्टॉप म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्कल काढायचे. काढत चला, काढत चला. मी स्टॉप म्हटलं की तुम्हाला थांबायचंय. सुरू ठेवा, छोटे छोटे सर्कल काढणं सुरू ठेवा. मी जेव्हा स्टॉप म्हणेल तेव्हा तुम्हाला थांबायचंय. सुरूच ठेवा, सुरूच ठेवा. ऍक्टिव्हिटी 1, स्टॉप. ओके, मी सांगितलं तेव्हापासून तुम्ही सर्कल काढत होतात आणि मी तुम्हाला स्टॉप म्हटलंय त्यावेळेस तुम्ही सर्कल काढणं थांबवलंय. ही ऍक्टिव्हिटी बाजूला ठेवा. ही ऍक्टिव्हिटी 1. आता आपल्याला दुसरा कागद आणि पेन घ्या आणि आता आपल्याला ऍक्टिव्हिटी क्रमांक 2 करायची. अगोदरची ऍक्टिव्हिटी बाजूला ठेवा. आता ही ऍक्टिव्हिटी 2. या ऍक्टिव्हिटी मध्ये मी तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देणार आहे. 30 सेकंद, अर्धा मिनिटाचा.
आणि अर्ध्या मिनिटामध्ये तुम्ही किती सर्कल काढणार आहात हे अगोदर लिहून ठेवा. ऍक्टिव्हिटी क्रमांक 2, तुम्ही अर्ध्या मिनिटामध्ये 30 सेकंदामध्ये किती सर्कल काढू शकता हे एका बाजूला लिहून ठेवा. जेव्हा मी स्टार्ट म्हणेल तेव्हा तुम्हाला सर्कल काढायला सुरुवात करायची. मात्र त्याच्या अगोदर तुम्हाला इमॅजिन करायचंय की मी किती सर्कल काढू शकतो 30 सेकंदात, ते लिहून ठेवा. ऍक्टिव्हिटी क्रमांक 2, आपण ह्या साऱ्या गंमत पाहणार आहोत पुढे काय होतं ते. ऍक्टिव्हिटी क्रमांक 2, तुम्ही 30 सेकंदात किती सर्कल काढू शकतात हे लिहून ठेवा. आणि मी आता स्टार्ट म्हटलं की तुम्हाला सर्कल काढायला सुरुवात करायची. ओके, स्टार्ट. तुम्ही सर्कल काढायला सुरुवात करू शकता. सुरू ठेवा, सुरू ठेवा. 30 सेकंद झाल्यानंतर मी तुम्हाला स्टॉप म्हणणार आहे, पण तुम्ही सर्कल काढत राहा. सर्कल कसे येतात काय येतात त्याचा विचार करू नका. सर्कल काढत राहा, काढत राहा. 30 सेकंदानंतर मी थांबा म्हणणार आहे, तोपर्यंत तुम्ही सुरूच ठेवा. आपली ऍक्टिव्हिटी क्रमांक 2. ओके, स्टॉप. थांबा. अशा पद्धतीने आपल्या या 2 ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ऍक्टिव्हिटी क्रमांक 1 आणि ऍक्टिव्हिटी क्रमांक 2 मध्ये किती सर्कल काढून झाले ते मोजायचे. पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये किती सर्कल काढून झाले होते आणि दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये किती सर्कल काढून झालेले आहेत हे तुम्हाला मोजायचे आहे आणि बाजूला लिहून ठेवायचे आहे. ओके, आता पहा, ऍक्टिव्हिटी 1 मध्ये किती सर्कल काढून झाले होते, ऍक्टिव्हिटी 2 मध्ये किती सर्कल काढून झाले ते तुम्ही लिहून ठेवलंय. आता माझा प्रश्न आहे, ऍक्टिव्हिटी 1 मध्ये जास्त सर्कल काढून झाले का ऍक्टिव्हिटी 2 मध्ये जास्त सर्कल काढून झाले? 1 मध्ये जर झाले असतील तर त्यांनी 1 टाईप करा. ज्यांचे दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त सर्कल काढून झाले त्यांनी 2 टाईप करा. 1 किंवा 2 तुमचे कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त सर्कल काढून झाले ते टाईप करा तुम्ही. ओके ओके, दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल जास्त काढून झाले. ओके, 1 वाला तुम्ही सापडत नाही. ओके, टाईप करत राहा, टाईप करत राहा. ओके, मॅक्झिमम लोक आपले असे आहेत की ज्यांचे दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त सर्कल काढून झाले, पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये कमी सर्कल काढून झाले. तुम्हाला काय वाटतं की पहिल्या ऍक्टिव्हिटी पेक्षा दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सर्कल का जास्त काढून झाले असतील? कृपया चॅट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता की दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त सर्कल का काढून झाले का. आता याचं उत्तर पाहिजे आपल्याला. ओके, गोल सेट केलेला होता, टाइम सेट केलेला होता. ओके ओके, टाइम बाउंड लिमिट होतं, टाइम बाउंड लिमिट होतं. ओके, आणखीन वा वा, गोल सेट केलेला होता की मी 30 सेकंदात किती सर्कल काढणार आहे हे मी लिहून ठेवलेलं होतं, म्हणजे गोल सेट झालेला होता. यस यस यस, दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये ध्येय निश्चित झालेलं होतं. ओके 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 ओके, म्हणजेच आपल्या लक्षात आलंय की कशामुळे हे झालंय. आता पुढचा माझा प्रश्न आहे की ऍक्टिव्हिटी 2 सुरू करण्यापूर्वी ठरवलेले सर्कल पेक्षा जास्त सर्कल किती जणांचे काढून झाले. आता माझा पुढचा प्रश्न आहे, ऍक्टिव्हिटी 2 सुरू होण्याच्या पूर्वी तुम्ही ठरवले होते त्यापेक्षा जास्त सर्कल कुणाकुणाचे काढून झाले त्यांनी यस टाईप करा, आणि जर कमी झाले असतील तर नो टाईप करा. ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त सर्कल काढून झाले असतील तर यस टाईप करा, ठरवलं होतं त्यापेक्षा कमी सर्कल काढून झाले असतील तर नो टाईप करा. ओके, एक जण आहेत, काही हरकत नाही. आपण ऑनलाईन आहोत त्यामुळे संकोच न करता लिहा, जे वाटतं ते तुम्हाला लिहू शकता तुम्ही, यस किंवा नो. तुमचा अनुभव काय सांगतोय आताच्या 2 ऍक्टिव्हिटी मधला. ओके, आता मला सांगा, ऍक्टिव्हिटी 2 सुरू करण्यापूर्वी ठरवलेले सर्कल पेक्षा कमी सर्कल किती जणांचे काढून झाले तेही सांगितले आपल्याला. तुम्हाला काय वाटतं याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ काय होतोय की मी जर समजा 50 सर्कल काढेल असं ठरवलं होतं, 30 सेकंदामध्ये मी 50 सर्कल काढणार आहे असं मी ठरवलं होतं, पण 50 पेक्षा मी जास्त सर्कल काढलेत, मॅक्झिमम लोक तसे आहेत. याचा अर्थ काय होतो? तुम्हाला काय वाटतं याचा अर्थ काय आहे? तुम्ही विचार करू शकता की याचा अर्थ काय होतोय. विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, याचा अर्थ असा होतोय
की आपण आपली जी कॅपॅसिटी आहे आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करतोय. आपलं पोटेन्शियल खूप जास्त आहे, आपल्यामध्ये क्षमता खूप जास्त आहे, जास्त सर्कल काढण्याची क्षमता होत्या, परंतु आपण जाणीवपूर्वक आपल्याला कमी लेखलंय. जाणीवपूर्वक नको, मला एवढं ध्येय नको माझं ठेवायला, असा आपण विचार केला आणि आपण 50च सर्कल काढेल असं म्हटलोय. खरं पाहायला गेलं तर याचा अर्थ असा होतोय की याची एक तर कारण असं आहे की आपण स्वतःला कमी लेखत असू म्हणून आम्ही कमी सर्कल काढणार आहोत असं लिहिलंय, पण प्रत्यक्षात जास्त सर्कल काढून झाले. याचा अर्थ असा होतोय की आमच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे, आमच्यामध्ये क्षमता, सध्या आमच्यामध्ये ज्या क्षमता आहेत, आम्हाला ज्या वाटतायत त्याच्यापेक्षा जास्त क्षमता आहेत, असा याचा अर्थ होतोय. त्याशिवाय असंही एक शक्यता असेल की नको, कशाला उगाच आपण जास्तीचं ध्येय निश्चित करायचं, त्यात तेवढं जर नाही झालं विचारलं तर, म्हणूनही आपण असं केलेलं असावं, ही एक शक्यता आहे. ओके, आता दुसरी शक्यता, ज्यांनी ठरवलं त्यापेक्षा कमी सर्कल काढून झाले. याचा अर्थ काय होतोय? ज्या मित्रांनी ठरवलं होतं की मी 50 सर्कल काढणार आहे, मात्र त्या 50 पेक्षा कमी सर्कल काढून झाले, याचा अर्थ काय होतोय? तुम्हाला काय वाटतं याचा अर्थ? याचा अर्थ काय होतोय की मी ठरवलं होतं त्यापेक्षा कमी सर्कल काढून झाले, याचा अर्थ एवढाच होतो की मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकलो नाही. थोडासा माझं जे ध्येय आहे ते ध्येय निश्चित करण्यामध्ये थोडस मी जास्तीचं देय. याला मात्र ओव्हर कॉन्फिडन्स म्हणायचं नाही. कारण काय, ओव्हर कॉन्फिडन्स हा शब्द नकारात्मक आहे. तो जर आपण म्हटलं तर मग आपलं असं वाटायला लागतं की अरे मी ओव्हर कॉन्फिडन्स आहे काय की नाही. याचा अर्थ एवढाच आहे की मी ध्येय निश्चित केलं होतं. खरं पाहायला गेलं तर जगामध्ये खूप लोक अशी की ध्येयच निश्चित करत नाही. आपण ध्येय निश्चित केलं होतं, ते त्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते, मात्र आम्ही थोडेसे कुठेतरी कमी पडलो, एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा आहे. माझा आवाज आणि पीपीटी जर तुम्हाला स्पष्ट दिसत असतील तर कृपया चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करा. चॅट बॉक्स मध्ये येस किंवा नो टाईप करा. माझ्या पीपीटी प्रेझेंटेशन जर तुमच्यापर्यंत येत असेल आणि आवाज जर स्पष्ट येत असेल तर कृपया येस किंवा नो टाईप करा. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल की ध्येय निश्चित आपण कसं करतो आणि आपण कुठं आहोत. म्हणून लक्ष्य किंवा ध्येय निर्धारित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की मी सध्या कुठे आहे, आणि मला कुठं जायचंय. या 2 गोष्टी जर आपल्या समोर असतील तर आपल्याला ध्येय निश्चित करायला त्याचा उपयोग होतोय. सध्या मी कुठे आहे, मला कुठे जायचंय, या 2 गोष्टी. मला जर मुंबईला जायचंय, मी जर सध्या लातूर मध्ये आहे, तर आपल्याला ध्येय काय की ते जे डिस्टन्स आहे ते आपलं ध्येय आहे. म्हणून आपण जर ठरवलं की मी वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये किंवा सामाजिक स्तरावरती, आर्थिक स्तरावरती किंवा माझ्या करिअरच्या क्षेत्रामध्ये मी कुठे आहे, मी माझं ध्येय निश्चित केलेलं आहे का, तर यासाठी आपणच ठरवायचं आपलं की मी कुठे आहे. 1 ते 10 मध्ये 1 ते 10चं स्केलिंग करायचं आणि आपण ठरवायचं 1 म्हणजे सर्वात कमी आणि 10 म्हणजे सर्वात जास्त. मग आता आपण मी कुठे आहे यासाठीचा आपण विचार करूया की आपण कुठे आहोत. मी माझ्या आयुष्यातलं करिअरचं किंवा मी माझ्या उद्योगाचं, जर शिक्षक असतील तर शिक्षकांचं, पालकांचं, आपण आपलं वैयक्तिक ध्येयामध्ये आपण कुठे आहोत, आपलं ध्येय निश्चितीमध्ये आपण कुठे आहोत. 1 ते 10 स्केलिंग करा. त्याच्यामध्ये 1 म्हणजे सर्वात कमी आणि 10 म्हणजे सर्वात जास्त. तुम्ही टाईप करू शकता की तुमचं ध्येय, वैयक्तिक ध्येय कुठे आहे सध्या, तुम्ही कुठे आहात, ध्येय निश्चितीच्या बाबतीत कुठे आहात. तुम्ही तुमचं ध्येय कधी विचार केलाय का, लिहून ठेवलंय का, या बाबतीत तुम्ही कुठे आहात. मला विचाराल तर मग मी सांगू शकतो की यस, मी आता 5 वरती आहे, मी माझ्या ध्येयाच्या बाबतीत 5 वरती आहे, मी ध्येयाचा विचार करतोय, लिहून ठेवतोय. काही जण सांगतील 8-9 मध्ये आहे, काही जण सांगतील मी 2-3 वरती आहे. आपणच आपला सेल्फ अवेअरनेस, स्वतःच अनालिसिस आपणच करायचं मी कुठे आहे. आणि मग आपला ध्येय ठरवताना मग आपण ठरवू शकतो की मला कुठे जायचंय. जर एखादा विद्यार्थी असेल आणि तो जर म्हटला की मी सध्या, मला 60% मार्क पडले 10वीला आणि मला आता 12वीला 80% मार्क घ्यायचे, म्हणजेच काय, तो 60% मार्कावरती आहे आणि त्याला
80% मार्क घ्यायचे म्हणजे हे त्याचं ध्येय आहे. आपण अशा पद्धतीनं स्केलिंग करून स्वतःच स्केल आपण ठरवून आपण कुठे आहोत हे ठरवू शकतो. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की ध्येय निश्चिती आपण कशा पद्धतीनं करतोय. आपण जाऊया आता पुढं की नेमकं ध्येय निश्चित कसं करायचं आणि प्रत्येक क्षेत्रातलं ध्येय निश्चित करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी वापरात आणायच्या. असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीची सामान्य बुद्धी आहे, परंतु जर गोल सेट केलेला असेल, कुठं जायचं हे जर ठरवलेलं असेल, तो यशापर्यंत पोहोचू शकतो, यशस्वी होऊ शकतो. सामान्य बुद्धी अधिक गोल सेट हे यशापर्यंत पोहोचण्याचं हे एक गमक आहे. त्याच्या विरुद्ध एखादा व्यक्ती बुद्धिमान आहे, हुशार आहे, शाळा महाविद्यालयामध्ये खूप चांगले मार्क घेतोय, मात्र गोल सेट केलेला नाही, तर काय होऊ शकतं? अपयश. कारण आपलं कुठं जायचं हेच ठरलेलं नसतं, म्हणून अपयश येऊ शकतं. या गोल सेटिंग मधल्या या दोन बाबी आहेत. सामान्य बुद्धी अधिक गोल बरोबर यश, बुद्धिमान अधिक गोल नाही अपयश. आपल्याला आपण सामान्य बुद्धीचे आहोत का बुद्धिमान आहोत हा विषय नाही. इथं आपल्याला फक्त विचार करायचा आहे की मला गोल सेट करण्यासाठी काय करता येईल, आणि त्यासाठीच आपण हे आजचं सत्र ठेवलेलं आहे. आपण पाहूया नेमकं गोल काय असतो, ध्येय म्हणजे काय. ठराविक काळात काय मिळवायचं आहे ते म्हणजेच आपलं ध्येय. आपण ठरवलं होतं 30 सेकंदात मला काय मिळवायचंय, म्हणून आपण तिथं टाइम लिमिट ठेवला होता. टाइम ठराविक वेळेत ठराविक काळात काय मिळवायचं आहे ते म्हणजेच आपलं गोल किंवा ध्येय. ध्यास घेणे, ध्येय आणि ध्यास हा जो शब्द आहे त्या शब्दाकडे आपण जर व्यवस्थित पाहिलं तर पहा किती साम्य आहे. जर ध्येय निश्चित केलेलं असेल आणि त्याचा जर ध्यास घेतला तर ते निश्चित आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. ध्येय पूर्ण करण्यासाठी ध्यास घ्यावा लागतो, आणि एकदा का ध्यास घेतला, त्याचा पाठपुरावा केला की आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आपल्याला गोल सेट करणं, आयुष्यात कुठल्याही स्टेजवरती आपण आपले गोल सेट करू शकतो. पाहूया पुढे काय होतं ते. ध्येय आणि स्वप्नामध्ये नेमका काय फरक आहे. स्वप्न प्रेरणा देतात, मोटिवेट करतात. बरेच वेळेस आपलं असं वाटतं की मोटिवेशन महत्वाचं आहे, पण मोटिवेशन हे कुठपर्यंत महत्वाचं आहे, तर मोटिवेशन हे तात्पुरती प्रेरणा देते. स्वप्न प्रेरणा देतात, तर लक्ष जीवनात बदल घडवतात. स्वप्न म्हणजे फक्त विचार करणं, स्वप्नामध्ये आपण फक्त विचार करतो, ऍक्च्युअल कृती काहीच होत नाही स्वप्नामध्ये. स्वप्न हे फक्त वैचारिक पातळीवरती होतं. म्हणून असं काही म्हणतात की खूप खूप म्हणजे वैचारिक किंवा विचारवंत लोक जे आहेत, ज्याला आपण व्हाईट कॉलर जॉबवाली लोक जे आहेत म्हणतो, ती खूप विचार करतात, खूप विचार करतात. त्यांच्याजवळ प्लॅनिंग खूप असतं, विचाराच्या स्तरावरती खूप आयडियाज असतात, परंतु त्या जोपर्यंत आपण ऍक्शन मध्ये आणत नाही तोपर्यंत त्या आयडिया फक्त स्वप्न म्हणूनच टिकून राहतात. म्हणून स्वप्न म्हणजे फक्त विचार करणं, तर ध्येय म्हणजे स्वप्नावरती काम करणं. म्हणजे आपल्या ज्या आयडिया आहेत, जे काय आपण विचार केला होता, थिंकिंग केलं होतं, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मात्र आपल्याला ऍक्शन्स घ्यावा लागतात. म्हणून स्वप्न म्हणजे फक्त विचार करणं, तर ध्येय म्हणजे स्वप्नावरती काम करणं, ऍक्शन घेणं. स्वप्न कल्पनेवरती, तर ध्येय मात्र उद्दिष्ट आणि वास्तवावरती आधारित असतं. ध्येयामध्ये आपलं उद्दिष्ट ठरवायचं असतं की मी आता 4च्या स्केलवरती आहे, मला 8च्या स्केलवरती पोहोचायचंय. म्हणजे 4 ते 8 हे माझं उद्दिष्ट असतं, आणि ते आपल्याला वास्तविकरित्या वस्तुस्थिती आपल्याला जाणवणार आहे, नंतर लक्षात येणार आहे की 4 वरून 8 वरती मी पोहोचलो का. म्हणून ध्येय हे उद्दिष्ट आणि वास्तवावरती आधारित असतं. ध्येयामध्ये उद्दिष्ट प्राप्ती होते, स्वप्नामध्ये मात्र काहीच मिळत नाही. स्वप्नामध्ये काय होतंय, आपण फक्त विद्यार्थी असतील की मी असं करेल, मी एवढे मार्क घेईल, मी तेवढे मार्क घेईल, हा नुसता विचार केल्याने आपल्याला काहीच मिळणार नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे, ऍक्च्युअल ध्येय निश्चित करावं लागेल. मी आता कुठं आहे, मला कुठं जायचंय. आजचं हे जे सत्र आहे ते ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलनं आयोजित केलेलं आहे. आरबी अट्टल महाविद्यालय, मराठवाड्यातली एक प्रतितयश संस्था आहे, शैक्षणिक संस्था, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ. मराठवाड्यातल्या साऱ्या जिल्ह्यामध्ये 7-8 जिल्ह्यामध्ये त्यांची महाविद्यालय आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, आणि सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल आता उभारलेला आहे. म्हणजे आपला जो विद्यार्थी आहे तो ज्यावेळेस बाहेर जाईल त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी स्किल्स असले पाहिजे. म्हणजे पाठीमागे एक सर्वे आला होता, आणि त्या सर्वे मध्ये असं सांगितलं की इंजिनिअरिंग कॉलेज मधून बाहेर पडणारी 93% मुलांकडे स्किल नसतं.
फक्त 7% मुलं अशी असतात, 7%, की ज्यांच्याकडे स्किल असतं आणि त्याच्यामुळे त्यांना कंपन्या त्यांना जवळ करतात. म्हणून हे जे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल आहे त्यांनी हा प्रोग्राम आजचा आयोजित केलेला आहे. यामध्ये आपण आजचं गोल सेटिंग घेतोय. ध्येयामध्ये उद्दिष्ट प्राप्ती होते, तर स्वप्नामध्ये मात्र काहीच मिळत नाही. ध्येय पूर्ण करण्यासाठी मात्र कष्ट करावे लागतात. कष्ट करायचं म्हणजेच आपला आधी इमॅजिन करावं लागतं की मला कुठे जायचंय, मग त्याच्यासाठी मला ऍक्टिव्हिटी ठरवाव्या लागतात, मला कुठली कुठली ऍक्शन घ्यावी लागेल, कुठलं कुठलं काम करावं लागेल. स्वप्नामध्ये फक्त कल्पना करण्याची आवश्यकता आहे. आणि या महामारीच्या काळामध्ये खूप जण आता डिस्टर्ब झालेली आहेत, म्हणजेच अस्वस्थता आली, नैराश्य आले की आता आम्ही काय करायचं. विद्यार्थ्यांच्या पातळीवरती परेशानीमध्ये आहेत, शिक्षक, पालक, त्यानंतर जे काय व्यावसायिक आहेत, गृहिणी असतील, प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती हा सध्या नैराश्यामध्ये आहे की आता मला काय करता येईल, मी काय केलं पाहिजे. आणि यासाठी सुद्धा आपल्याला या गोल सेटिंगचा उपयोग करून घेता येईल. खरं पाहायला गेलं तर हे गोल कसं सेट करायचं. काही विद्यार्थी म्हणतील की सर हे इथपर्यंत सारं ठीक आहे, पण हे गोल नेमकं सेट कसं करायचं. तर गोल सेट करण्यासाठी आपला स्मार्ट गोल, हे जे स्मार्ट शब्द आहे तो आपल्या लक्षात ठेवायचा आहे. आपलं गोल हे स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट आपल्या साऱ्यांना माहिती आहे. स्मार्ट म्हणजे काय. आपण म्हणतो की कोण कसा दिसतो त्याच्यावरून आपण ठरवतो स्मार्ट आहे की नाही, परंतु आपल्याला या गोलच्या बाबतीत मात्र स्मार्ट या शब्दाचा उपयोग करायचा आहे. स्मार्ट हा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्यातल्या प्रत्येक शब्द जो आहे तो आपल्या गोल सेटिंग साठी आपला काही ना काहीतरी इंडिकेट करतोय. आणि ते काय सांगतोय, यस म्हणजे काय, यम म्हणजे काय, हे सारं आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यामधून आपल्याला आपला गोल कसा सेट करता येईल त्याकडे लक्ष देऊया. पहिला असतं यस. स्मार्ट मधला यस जो आहे तो काय सांगतो, तर आपलं गोल हे स्पेसिफिक असलं पाहिजे. स्पेसिफिक, सुनिश्चित असलं पाहिजे, वेग नको. जर समजा माझं वैयक्तिक गोल आहे की मला माझं वजन कमी करायचंय, हे जर माझं गोल असेल तर ते स्पेसिफिक असलं पाहिजे की सध्या मी कुठे आहे, माझं वजन आता किती आहे. समजा माझं वजन आता 80 किलो आहे हे, आणि मला 60 किलो वरती यायचंय. माझं वजन 70 किलो आहे आणि मला 60 किलो वरती यायचं, तर हे झालं स्पेसिफिक गोल. किती वरून किती वरती यायचंय. विद्यार्थी असेल तर विद्यार्थी सांगू शकतोय की मला आता 11वीला 70% मार्क पडले, मला आता 12वीला 80% मार्क घ्यायचे. मी सध्या सीईटीची परीक्षा किंवा जेईची परीक्षा सध्या मी एवढे पेपर दिल्यानंतर मला 70% मार्क पडतायत, मला 80%वरती जायचंय. आर्थिक गोल असेल एखादा व्यावसायिक असेल तो व्यावसायिक सांगू शकतो की सध्या मी महिन्याभरामध्ये सध्या 15,000 रुपये कमवतोय, मला 15,000 वरून 25,000 वरती जायचंय. हा झाला गोल, हा स्पेसिफिक गोल. यामध्ये उद्दिष्ट किंवा आपलं जे ध्येय आहे ते सरळ आणि सोप्या भाषेत लिहिलेलं असलं पाहिजे. आता हे लिहिलेलंच असलं पाहिजे असं का. आपण मगाशी एक प्रश्नामध्ये तेच विचारलं होतं. एक सर्वे केला गेला आणि त्या सर्वे मध्ये विचारलं गेलं लोकांना की तुमच्यापैकी किती लोकांनी ध्येय निश्चित केलेलं आहे, असं विचारलं गेलं. त्यावेळेस 84% लोक अशी होती की ती म्हटली की आम्ही ध्येय निश्चित केलेलंच नाही. 100 पैकी 84% लोक अशी होती की जी म्हटली की आम्ही ध्येय निश्चित केलेलं नाही. फक्त 16% लोक सापडली की जी म्हटली की होय आम्ही ध्येय निश्चित केलेलं आहे. आपण जे ऑडियन्स पोल घेतला त्याचा रिझल्ट खूप चांगला आलाय. शक्यता आहे आपला ऑडियन्स खूप चांगला असावा. आपल्या ऑडियन्सनी ध्येय निश्चित केलेलं आहे. मात्र हे एक जागतिक स्तरावरलं एक सर्वे होता. त्या सर्वे मध्ये 84% लोक म्हटले की आम्ही ध्येय निश्चित केलेलं नाही. 16% लोक म्हटले की होय आम्ही ध्येय निश्चित केलेलं आहे. त्या 16% मधल्या लोकांना विचारलं गेलं की तुमच्यापैकी किती लोकांनी ध्येय लिहून ठेवलेलं आहे. तर मात्र फक्त 3% लोक अशी होती की ती म्हटली की होय आम्ही आमच्या आयुष्यातले ध्येय लिहून ठेवलेले आहेत. 16% मधले फक्त 3% लोक म्हटली की आम्ही ध्येय लिहून ठेवलेलं आहे. आणि 13% लोकांनी फक्त ध्येय निश्चित केलेलं होतं, मात्र लिहून ठेवलेलं नव्हतं. अशा पद्धतीचं हे अनालिसिस होतं. काही दिवसानंतर हा सर्वे परत केला गेला आणि मग पाहायला गेलं की 84% लोक जे होते ते जेवढं प्राप्ती करत होते, जेवढं कमवत होते, व्यावसायिक लोक होती ही सर्व, त्या व्यावसायिक लोकांमध्ये 84% लोक जी कमवत होती
त्यांच्यापेक्षा दुप्पट 13% वाली लोक कमवत होती. त्यांनी फक्त ध्येय ठरवलेलं होतं. फक्त ध्येय ठरवलेलं असणारी लोक 84% लोक जेवढं कमवत होती पैसे, आर्थिक त्यांचं जे काय होतं आर्थिक कमवण्याचं साधन किंवा व्यवसाय जो काय होत होता त्याच्या दुप्पट व्यवसाय 13% लोकांचा होत होता. आणि 13% लोक जेवढं कमवत होती त्याच्यापेक्षा 4 पट 4 ज्यांनी ध्येय निश्चित करून लिहून ठेवलं होतं ती कमवत होती. या सर्वे मधून आपल्याला हे जाणवतं की ध्येय निश्चित करणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ते लिहून ठेवणंही महत्वाचं आहे. आणि ते जर का एकदा लिहून ठेवलं तर ते आपल्याला काय कामाला येतं ते आपण पुढे गेल्यानंतर पाहणारच आहोत. या सत्रामध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर त्या आपण लगेच घेणार नाहीत, त्या तुम्ही कृपया बाजूला लिहून ठेवा. हे सत्र ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आपण प्रत्येकाच्या काही शंका असतील, काही प्रतिक्रिया असतील तर ते घेणार आहोत. मात्र हे सत्र आपला इंटरॅक्टिव्ह घेता येणार नाही म्हणून तुम्ही बाजूला लिहून ठेवा. शक्यतो तुमचे कुठलेही प्रश्न राहणार नाहीत याची मी काळजी घेतोय, पण तरीही काही प्रश्न राहिले तर ते तुम्ही बाजूला लिहून ठेवा. या सर्वेचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की हे किती महत्वाचं आहे हा सर्वे. आणि त्या सर्वे मधून हेच सांगितलं की ध्येय हे लिहून ठेवलेलं असलं पाहिजे. ओके, आपण पुढे जाऊया की आपलं जे ध्येय आहे ते यम म्हणजे मेजरेबल असलं पाहिजे, मोजता येणार पाहिजे. मी जे ठरवलंय ना त्याच्यापर्यंत मी पोहोचलो की नाही पोहोचलो हे आपल्याला मोजता आलं पाहिजे. आपणच काय थर्ड पार्टीनं जरी त्याचं इन्स्पेक्शन केलं, तिराईत व्यक्तीने जरी त्याचं इन्स्पेक्शन केलं तरी ते मोजता आलं पाहिजे की मी ध्येय ठरवलं होतं मला 70% वरून 80% वरती जायचंय, तर हे मोजता आलं पाहिजे. नाहीतर बरेच वेळेस आपले गोल काय असतात, आपले गोल असे असतात की मला माझ्या आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य करायचंय, मला माझ्या आयुष्यात खूप चांगलं काम करायचंय. अरे बाबा, चांगलं काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मला खूप चांगले मार्क मिळवायचे. चांगले मार्क मिळवायचेत म्हणजे काय करायचं? मला खूप चांगलं शिक्षण घ्यायचंय. अरे चांगलं शिक्षण घ्यायचंय म्हणजे काय करायचं? तर हे जे आहेत हे वेग गोल आहेत, वेग म्हणजे ज्याला काहीच नाही, म्हणजे कुठलाही त्याला बेस नाही. म्हणून आपल्याला गोल सेट करताना मात्र बेस ठेवायचा आहे. कुठला? एक तर तो स्पेसिफिक असला पाहिजे, मेजरेबल असला पाहिजे की मी कुठं आहे आणि मला कुठं जायचं. म्हणून आपलं जे ध्येय आहे ते मेजरेबल असलं पाहिजे, मोजता येणार पाहिजे. उद्दिष्ट किंवा ध्येय मोजता येणार जर असलं तर काय होतं, आपल्याला जर ते आपण गाठू शकलो नाही तर काय करता येईल ते आपण पुढे गेल्यावर पाहणारच आहोत. म्हणून आपल्याला आता तूर्त मेजरेबल असलं पाहिजे. त्यानंतरचा ए स्मार्ट मधला ए काय सांगतोय की आपलं जे ध्येय आहे ते अचिव्हेबल असलं पाहिजे, ऍक्शन ओरिएंटेड असलं पाहिजे. अचिव्हेबल म्हणजे काय? साध्य करता येणार असलं पाहिजे. म्हणजे खूपच आपण ध्येय जर एकदमच आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जर ध्येय ठेवलं तर मग मात्र आपली दमछाक व्हायला लागेल, आपला स्ट्रेस वाढायला लागेल. म्हणून ध्येय कसं पाहिजे? अचीव्ह करता येणार. आपली क्षमता कुठपर्यंत आहे, आपण जे म्हणतो ना की आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कुवतीनुसार आपण आपलं ध्येय ठरवायचं. मग त्या ध्येयापर्यंत गेलं की परत आपलं ताणता येतं, मग परत तिथपर्यंत गेलं की आपला ध्येय हे ताणता आलं पाहिजे. पण ते जर अचिव्हेबल नसेल तर ते सुरुवातीलाच ते तुटून जाईल. म्हणून आपल्याला आपलं ध्येय जे आहे ते अचीव्ह करता येणार पाहिजे. 50% मार्क मिळवणारा मुलगा 60%चं ध्येय ठेवू शकतो, 70चं ठेवू शकतो. पण मला 50% मार्क आहे तर मला डायरेक्ट 90% मार्क मिळवायचे असं ध्येय म्हटलं तर काय होईल, आपला स्ट्रेस वाढेल. म्हणून आपल्याला स्टेप बाय स्टेप थोडं आपलं टार्गेट आपलं वाढवता आलं पाहिजे. ध्येय अचीव्ह ऍक्शन ओरिएंटेड पाहिजे. ऍक्शन ओरिएंटेड म्हणजेच आपण जर ध्येय ठरवलं तर त्याच्यासाठी मला कुठल्या ऍक्शन घ्याव्या लागणार आहेत ते लगेच आपल्याला लिहून ठेवता आलं पाहिजे की यासाठी मला ही ऍक्शन घ्यायची, यासाठी ही ऍक्शन घ्यायची. मार्क मिळवण्यासाठी मला या पुस्तकात एवढा अभ्यास करायचा, दररोज इतका तास अभ्यास झाला पाहिजे, मला लवकर कधी सकाळी कधी उठायचंय, किती क्वेश्चन पेपर माझे सोडून झाले पाहिजेत. अशा छोट्या ऍक्शन्स आपल्याला लिहून ठेवता आल्या पाहिजे. जर माझं ध्येय वजन कमी करायचं असेल वैयक्तिक तर मला कुठल्या ऍक्शन घ्यायच्या, खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये काय बदल करायचा आहे, झोपण्याच्या सवयीमध्ये मला काय बदल करायचा आहे, पाणी पिण्याच्या सवयीमध्ये काय बदल करायचा आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये छोट्या स्टेप्स आपल्याला घेता येत आल्या पाहिजेत. म्हणून आपलं ध्येय हे ऍक्शन ओरिएंटेड पाहिजे. आपण ध्येय ठरवलं आणि आपलं जर ऍक्शनच आठवत नसेल की मी आता काय केलं पाहिजे तर समजायचं की आपलं ध्येय हे ऍक्शन ओरिएंटेड नाही. आपलं ध्येय कसं असलं पाहिजे? रिलिव्हंट असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे, वास्तविक वस्तुस्थितीला धरून असलं पाहिजे.
अंतिम ध्येय प्रत्यक्षात साध्य होण्यासारखं असलं पाहिजे. ते कुणीतरी साध्य केलेलं आहे असं पाहिजे किंवा कुणी त्याच्या जवळ पोहोचलेलं आहे एवढं तरी आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून आपलं ध्येय रिलिव्हंट पाहिजे. उगाच आपण काहीतरी अव्वाच्या सव्वाही ध्येय निश्चिती करण्यात अर्थ नाही, पण आपल्याला ते ध्येय रिलिव्हंट आहे का, रिअलिस्टिक आहे का याचा विचार. आपण या सत्रामध्ये फक्त ध्येय निश्चिती पाहतोय. या ठिकाणी तुम्ही तुमचं कुठलंही उदाहरण टाकू शकता. आपण आज जे सत्र घेतोय, जर विद्यार्थी असेल तर विद्यार्थी त्याचं कुठलंही उदाहरण टाकू शकतो. शिक्षक असेल तर शिक्षक त्याचं उदाहरण टाकू शकतो एखादं, की मला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये आता किती आहेत माझे विद्यार्थी, 90% मार्क घेणारे एवढे विद्यार्थी आहेत, 80% मार्क घेणारे एवढे विद्यार्थी आहेत, 60% मार्क घेणारे एवढे विद्यार्थी आहेत. आता मला कुठे जायचंय, माझ्या विद्यार्थ्यांना 60 वाल्यांना 70 पर्यंत न्यायचंय, 70 वाल्यांना 80 पर्यंत. अशा पद्धतीचा आपण ध्येय ठरवू शकतो. जर पालक असतील तर पालक सुद्धा आपल्या मुलांचं ध्येय किंवा स्वतःचं सुद्धा ध्येय या ठिकाणी निश्चित करू शकतात. व्यावसायिक सुद्धा पाहू शकतात की मी काय करू शकतो. त्यानंतर गृहिणी असतील काही, किंवा शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी असतील. मी महाराष्ट्र शासनामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये काम करतोय. हे सारं महाराष्ट्र शासनाची यशदा नावाची संस्था आणि भारत सरकारचं DOPT यांचं महाराष्ट्र शासनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीच एक मॉड्यूल तयार झालेलं आहे, DOPTने तयार केलेलं. आणि त्या मॉड्यूल मधलं हे सत्र आहे गोल सेटिंग. हे गोल सेटिंग हे सत्र कुठल्याही क्षेत्रातल्या कुठल्याही व्यक्तीला उपयोगाला येऊ शकतं. तो कुठल्याही देशामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असू द्या, त्याच्यासाठीच हे सत्र आहे. आपल्याला फक्त उदाहरणं चेंज करायचे, या ठिकाणचे उदाहरणं. म्हणून आपण हे सत्र जनरल सत्र घेतोय. रिअलिस्टिक असलं पाहिजे, वस्तुस्थितीला धरून असलं पाहिजे. तो टी जो आहे, स्मार्ट मधला जो टी आहे त्याला म्हणतात टाइम बाउंड. आपलं ध्येय जे आहे ते टाइम लिमिट मधलं पाहिजे, वेळेत पूर्ण करता येणार पाहिजे. आपण मगाशी 30 सेकंदामध्ये सांगितलं होतं. तुमच्यापैकी असेही काही लोक असतील की ज्यांनी ठरवलं होतं की मी 30 सेकंदात किती गोल काढणार आहे. त्यांचे गोल झाल्यानंतर काही लोक थांबले असतील, थांबून राहिले असतील की यस माझं टार्गेट 50 गोलचं होतं आणि 50 गोल मी 25 सेकंदात काढून झालेत. अशा ठिकाणी काही लोक थांबले असतील. आपण तो प्रश्न घेतलाच नव्हता. असे काही लोक होते का की ज्यांचं गोल वेळेच्या अगोदर झालेलं होतं. असे जर लोक कोणी असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा की ज्यांचं मगाचं 30 सेकंदातलं गोल 20 किंवा 25 सेकंदातच काढून झालं होतं आणि ते थांबले होते. असे काही लोक आहेत का? असतील तर यस किंवा नो टाईप करा, यस टाईप करा. चला बरं झालं, आपल्यामध्ये कुणीही तसे लोक नाहीत. त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो की काही लोक आपला जेवढं काम दिलेलं आहे तेवढं काम एकदा संपलं की ते थांबून जातात. नको बाबा, जास्तीचं काम नको करायला. मी माझं गोल सेट केलं होतं ना, तेवढं गोल मी 25 सेकंदात संपवलं, आता मला जास्तीचं काम नाही करायचं. अशाही पद्धतीचे काही विद्यार्थी असू शकतात. तर म्हणून आपल्याला आपलं गोल सेट केल्यानंतर जर ते गोल अगोदरच जर अचीव झालं तरी आपल्याला काम करत राहायचंय, काम करत राहायचंय. का? आपली कॅपॅसिटी आपल्याला पाहता येते, यस मी कुठपर्यंत पोहोचतोय. म्हणून वेळेचं महत्व खूप महत्वाचं आहे. टाइम बाउंड असलं पाहिजे आपलं उद्दिष्ट आणि त्या वेळेमध्ये ते पूर्ण करता येणार पाहिजे. आता एवढं करूनही जर तुम्ही म्हणता की आम्ही हे सारं केलं होतं तरी आम्हाला आमचं गोल जे आहे त्या गोलच्या बाबतीत अनिश्चितता आहे, आम्हाला कळलं नाहीये व्यवस्थित, तर मग मात्र आपल्याला काय करायचं, या स्मार्टच्या पुढे ER लावायचा. स्मार्टर. आपलं गोल कसं पाहिजे? स्मार्टर पाहिजे. ER. तो जो ई आहे तो ई म्हणजे इव्हॅल्युएशन करता येणार पाहिजे आपलं गोल. म्हणजे समजा आपण गोल पूर्ण केलाय तर मग कुणीतरी त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. उद्दिष्ट किती प्रमाणात पूर्ण झालं ते समजणं आवश्यक आहे. मला 70 किलोवरून 60 किलोवरती यायचं होतं तर ते माझं उद्दिष्ट पूर्ण झालंय का? मला या वर्षामध्ये 80% मार्कावरून 90% मार्कावर जायचं होतं, ते उद्दिष्ट पूर्ण झालंय का? हे उद्दिष्ट मोजता येणार पाहिजे, त्याचं इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. थर्ड पार्टीने जरी त्याचं इव्हॅल्युएशन केलं तरी आपल्याला कळलं पाहिजे. यामुळे काय होतं, आपल्याला कळतंय की आपण गोल सेट केला होता आणि तो गोल कुठपर्यंत आला आहे. त्यासोबतच शेवटचा R जो आहे तो रिऍडजस्ट करता आलं पाहिजे, फेरबदल करता आला पाहिजे आपल्या गोलमध्ये. म्हणजेच काय, जर गोल आपला सेट केला आणि ते पूर्ण नाही झालं तर त्याच्यावरती चिंतन करून ओके आता गोल थोडासा कमी करूया किंवा आता गोल वाढवायला हरकत नाही,
जर आपण वर्षभराचं नियोजन केलं असेल तर आपल्याला 1 वर्षामध्ये मला विद्यार्थी म्हणून 80% 90% जायचंय, तर मी तो गोल तुकड्या तुकड्यामध्ये विभागला पाहिजे. हे झालं माझं वर्षाचं गोल सेट. नंतर मग मी प्रत्येक महिन्याचा गोल सेट केला पाहिजे. त्यानंतर प्रत्येक आठवड्याचा गोल, प्रत्येक दिवसाचा गोल आणि प्रत्येक तासाचा गोल. मला जर अभ्यास करायचा आहे, मी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, 1 वर्षाची तयारी आहे माझी, 1 वर्षाच्या तयारीसाठी मला 1 वर्षाचा जर मी गोल सेट केला तर माझा जो गोल आहे तो तुकड्या तुकड्यामध्ये मला विभागावा लागणार आहे. की मला एका महिन्यामध्ये काय करायचंय, 12 महिन्यापैकी एका महिन्यात काय करायचंय, त्या एका महिन्यातल्या एका आठवड्यात मला काय करायचंय, एका दिवसात मला काय करायचं आणि प्रत्येक तासामध्ये मला काय करायचं. अशा पद्धतीनं आपण आपला गोल एकदा सेट केला की आपला तो रिऍडजस्ट करता येतो. की मी ठरवलं होतं एका दिवसात एवढं करायचं, अरे इथं माझ्या चुका झाल्या, मला दुसऱ्या दिवशी लगेच त्या बदल करता येतात. एका आठवड्यात काय झालंय, पुढच्या आठवड्यात मला बदल करता येतो. आणि मग माझा एका महिन्यात काय झालं, मला पुढच्या महिन्यात त्याच्यात थोडासा बदल करून पुढे जाता येतं. आणि असं करत करत आपल्याला आपल्या गोल पर्यंत पोहोचता येतं. म्हणून आपला गोल जो आहे तो स्मार्टर गोल असला पाहिजे. आपला गोल स्मार्टर असला पाहिजे. इथपर्यंत आपण आलोय. आता मला सांगा, तुम्हाला हा गोल कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये सेट करता येऊ शकतो. कसा गोल सेट करायचा, तिथं उदाहरणं तुम्ही टाकू शकता. आपल्याला हे गोल सेट जो आहे आपल्या आयुष्याचं व्हील ऑफ लाईफ, आपण जे जीवन जगतो त्या जीवनासाठीचं हे जे काय चक्र आहे तुमच्या समोर, त्याच्यापैकी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपला गोल सेट करणं आवश्यक आहे. करिअर, विद्यार्थी असतील तर करिअरच्या क्षेत्रामध्ये आपला गोल सेट करता येऊ शकतो. व्यावसायिक असतील तर फायनान्शियल गोल आपला ठरवता येऊ शकतो. काही आध्यात्मिक पर्सन असतील म्हणजेच त्यांना आपल्या स्पिरिच्युअलिटी मध्ये आपला गोल सेट करता येऊ शकतो की मला आता काय करायचं यामध्ये. फिजिकल, शारीरिक स्तरावरती, वजनाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत आपला गोल सेट करता येऊ शकतो की माझी शुगर किती आहे, ती मला शुगर कुठपर्यंत आणायची, माझं बीपी कुठं आहे, ती बीपी मला कुठपर्यंत आणायचंय, माझं वजन कुठं आहे, मला वजन कुठं आणायचंय, माझा बीएमआय काय सांगतोय, बॉडी मास इंडेक्स काय सांगतोय, मला तो कुठपर्यंत आणायचा आहे, मी सध्या काय करतोय, मला काय केलं पाहिजे. हे सारं शारीरिक स्तरावरती आपला गोल ठरवता येऊ शकतो. इंटेलेक्च्युअल स्तरावरती, आपल्याला वैचारिक स्तरावरती आपला गोल ठरवता येऊ शकतो की मला काय करायचं यामध्ये. फॅमिलीची गोल करता येतात आपल्याला. आपली जी फॅमिली आहे, आपलं जे कुटुंब आहे, कुटुंबाचं आपलं एक कॉमन गोल ठरवता येऊ शकतो. माझं कुटुंब आहे, आम्ही कुटुंबामध्ये 6-7 लोक आहोत, आम्हाला कॉमन कोणते कोणते गोल ठरवता येतील. तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी, आपल्या कुटुंबातली जी मुलं आहेत त्यांचा गोल वेगळा आहे. जे काम करणारे जे कर्ते आहेत पुरुष घरातले, त्यांचा गोल वेगळा आहे. जे नोकरी करायला जात आहेत त्यांचा गोल वेगळा आहे. जे घरात आहेत, जे वयस्कर आजी आजोबा आहेत त्यांचे गोल्स वेगळे आहेत. मग आपला फॅमिलीचा कॉमन गोल घरात असताना काही ठरवता येईल का. असे कुठले कुठले कॉमन गोल आपल्याला ठरवता येऊ शकतात. की रात्री आम्ही कधी झोपणार, सकाळी कधी उठणार, आमचा टीव्ही पाहण्याचा टाइम कधीचा असणार, सकाळी कोण काय करणार, व्यायाम कोण करणार, योगा कोण करणार, ज्याला जे वाटतं ते करू शकतात. पण असे कॉमन गोल, जसं मिनिमम कॉमन म्हणजे सीएमपी जसा असतो मिनिमम कॉमन प्रोग्राम, कॉमन मिनिमम प्रोग्राम, तसा आपला कॉमन मिनिमम गोल आपला ठरवता येऊ शकतो फॅमिलीच्या संदर्भात. आपण जर संस्था स्तरावर असू, सोशल, तर आपला तिथं सुद्धा आपला गोल ठरवता येतोय. कॉमन मिनिमम कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपला गोल ठरवून टाकायचे. आणि याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो या गोलचा. फक्त या ठिकाणी मात्र आपल्याजवळ वेळ कमी असल्यामुळं आपण फार फास्ट चाललेलो आहोत. खरं पाहायला गेलं तर हे जे सत्र आहे विद्यार्थ्यांसाठीचं, हा 1 दिवसाचं वर्कशॉप आहे. 1 दिवसाचं, सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 6 वाजेपर्यंत आपण हे वर्कशॉप घेतो. त्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज करून घेता येतात विद्यार्थ्यांकडनं, लोकांकडनं आपल्या ऍक्टिव्हिटीज करून घेता येतात. आणि मग तो गोल सेट करण्याचा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला हे वर्कशॉप मध्ये करता येतं. परंतु काही हरकत नाही, कारण हे सारं शक्य झालं नसतं. परंतु या महामारीच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला हे ऑनलाईन घेता येतंय. आणि हे ऑनलाईन प्रोग्राम आरबी अट्टल कॉलेज सारख्या ज्या संस्था आहेत, खरं पाहायला गेलं तर मी खूप भाग्यवान समजतो की ज्या महाविद्यालयामध्ये मला शिकायला मिळालं, ज्या महाविद्यालयामध्ये मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय, त्या महाविद्यालयामध्ये मला कार्यक्रम घेता येतोय. या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रजनी शिखरे मॅडम, प्राध्यापक हेमंत हेळंबे सर, समाधान इंगळे सर,
त्यानंतर पूर्वीचे जे आता रिटायर झालेले आहेत प्राध्यापक राजेंद्र बरकसे सर, सदावर्ते सर, या सर्वांच्या सहकार्यामुळे हे सारं आपण करू शकतोय. आणि अर्थातच विद्यार्थी, मागच्या 1 महिन्यापूर्वी आम्ही हाच कार्यक्रम, फक्त विषय वेगळा घेतला होता. हा कार्यक्रम आम्ही तिथं ऑफलाईन घेतला आरबी अट्टल कॉलेजमध्ये. त्यावेळेस जवळपास 100 ते 150 विद्यार्थी होते. आणि तिथं आम्ही मात्र करिअरसाठी सेल्फ अवेअरनेस, मी काय करू शकतो माझ्या आयुष्यात, मी काय केलं पाहिजे, यावरती आम्ही सेल्फ अवेअरनेस वरती प्रोग्राम घेतला होता आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्यानंतर आता आज ठरवलं की सगळीकडे लॉकडाऊन आहे आणि आपण ऑनलाईन प्रोग्राम घेऊया. त्यामुळं या 1 तासामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आपण पाहूया. तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण नंतर पाहणारच आहोत. आपल्याला या गोल सेटिंगचा उपयोग या पूर्ण आपल्या आयुष्यातल्या जीवनचक्राशी जुळवून घ्यायचंय. एक 7 स्टेप आहेत, 7 स्टेप्स. त्या मॅजिकल स्टेप्स आहेत. 7 मॅजिकल स्टेप्स ऑफ गोल सेटिंग. गोल सेट करण्यासाठीच्या 7 मॅजिकल स्टेप्स, त्या आपण थोड्याशा धावत्या पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्टेप 1, आपला गोल सेट करण्यासाठी स्टेप गोल पॉझिटिव्हली. आपला जो गोल आहे तो पॉझिटिव्हली लिहून काढा, नकारात्मक रित्या नाही, पॉझिटिव्ह शब्दात. मला माझं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, हा जो आहे चांगलं ठेवायचं आहे, हा सकारात्मक वाटतोय, परंतु आपल्याला त्याला आणखीन काय करायचंय. नाही तर काय जण म्हणतात की मला माझं तब्येत बिघडू द्यायची नाही, हा माझा गोल आहे. मला माझं वजन 80 किलोवरून 90 किलोवरती जाऊ द्यायचं नाही. अशा जे शब्द आहेत ना नकारात्मक, असे शब्द न वापरता आपला पॉझिटिव्ह शब्दात लिहून काढायचे. मला माझ्या वजनासाठी 80 किलोवरून 70 किलोवर यायचं आहे. मला माझं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हा गोल मी सेट करत आहे. याच्यामध्ये लिहिताना सर्व सकारात्मक वाक्यात लिहून काढायचं आहे. फोकस ऑन व्हॉट यू वांट. आपल्याला काय पाहिजे त्याच्यावरती आपण फोकस करतोय, काय नकोय त्याच्यावरती फोकस नाही करायचा आहे. मला माझे आरोग्य पाहिजे, मला करिअर पाहिजे, मला अभ्यास करायचा आहे, याच्यातनं मला चांगले मार्क मिळवायचे. अशा पद्धतीने आपल्याला जे पाहिजे ना त्याच्यावरती फोकस करायचा आहे. जे नको तिथं फोकस करायचा नाही आपला गोल सेटिंग करताना. ही पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप, गोल हा पॉझिटिव्हली लिहून काढायचा आहे, सकारात्मक वाक्यात लिहून काढायचा आहे. दुसरी स्टेप आहे, तो गोल जो आहे ना तो असा आतून आलेला असला पाहिजे. आतून कोणीतरी सांगितलंय म्हणून मग मी हा गोल सेट करतोय. विद्यार्थी म्हणेल की मला माझ्या आई वडिलांनी सांगितलंय म्हणून मी गोल सेट केलाय की मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय. मला माझे आई वडील सांगतायत म्हणून मी लातूरला चाललोय अभ्यास करण्यासाठी. असे जे गोल आहेत ना ते गोल नकोय. ते गोल कसे पाहिजेत, स्वतः आतून आलेले पाहिजेत. लक्ष आतून आलेलं असलं पाहिजे, सेल्फ इनिशिएटेड. आपण स्वतः इनिशिएटिव्ह घेतलेला गोल पाहिजे. म्हणून या गोल सेटिंगचा उपयोग करून आपल्याला आपल्या मुलांना त्यांच्या आतल्या ज्या क्षमता आहेत त्या बाहेर काढायच्या. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलंय तिथं की आपल्या जे हिडन पोटेन्शियल आहे ते बाहेर कसं काढता येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर आपलं हे आजचं सत्र गोल सेटिंगचं. आणि आपलं जे गोल आहे ना ते गोल आपल्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. मी पूर्ण गोल सेट केला आणि गोल ज्यावेळेस फेल झाला त्यावेळेस मग मी सांगायला लागलो की त्यानं सांगितलं होतं म्हणून मी लिहिलं होतं, त्याच्यामुळे मला ते करता नाही आलं, अमक्यामुळे ते. आपलं गोल जे आहे ना त्याच्यावरती पूर्ण कंट्रोल हा आपला असला पाहिजे. मला जर वजन कमी करायचंय तर त्याच्यावरती पूर्ण कंट्रोल माझाच असला पाहिजे की मी कधी झोपणार आहे, मी कधी उठणार आहे, मी काय खाणार आहे. अशा पद्धतीनं कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून ते कंट्रोल दुसऱ्याकडे गेलंय असं बिलकुल नाही. माझ्यासाठी मी करतोय, दुसऱ्यासाठी करत नाही. म्हणून हा पूर्ण गोल सेल्फ इनिशिएटेड गोल असला पाहिजे, सेल्फ स्वतः इनिशिएटिव्ह घेतलेला. तिसरी स्टेप काय आहे यातली, आपण जे व्हील ऑफ लाईफ पाहिलंय, आपला गोल आहे ना तो कुठेतरी जुळला पाहिजे. तो वैयक्तिक तरी आपला गोल असला पाहिजे, कौटुंबिक असला पाहिजे, सामाजिक असला पाहिजे, करिअरच्या बाबतीत कुठेतरी तो जुळला पाहिजे आपल्या व्हील बरोबर. आपण जे मगाशी पाहिलंय की आपल्या जीवनामध्ये कुठली कुठली बाबी असतात आणि त्या बाबी बरोबर तो जुळणारा पाहिजे. नाहीतर उगाच वेग गोल नकोय, याच्या बरोबर त्याचा जुगाड आपला जुळवता आलं पाहिजे. चौथी स्टेप आहे टाइम लाईन. आपल्या वेळेची मर्यादा पाळायची की आपण ठरवलाय आपला गोल 1 वर्षात आपला पूर्ण करायचंय तर आपल्याला तो 1 वर्षातच पूर्ण करायचा आहे. नाहीतर नाही मी 4 वर्षात पूर्ण करणार आहे आता, असं नाही चालणार. आपला वेळेची मर्यादा,
ती लिहून ठेवायची. एवढ्या एका वर्षात काय करायचं, एका महिन्यात काय करायचं, एका आठवड्यात काय करायचं, एका दिवसात काय करायचं आणि एका तासात काय करायचं. अशा पद्धतीनं आपण छोट्या छोट्या स्टेप्स त्याचे तुकडे करून आपण डेट टाइम असं प्रत्येक गोलचं आपण लिहून ठेवलं पाहिजे. त्यानंतर 5वी स्टेप आहे, त्याच्यामध्ये काही ऑब्स्टॅकल्स डिस्ट्रॅक्शन्स येणार आहेत का हे फक्त इमॅजिन करायचंय की मी जे काय गोल ठरवलाय त्याच्यामध्ये काही अडथळे येणार आहेत का, आपणच इमॅजिन करायचंय. का जर आपण वाईटातली वाईट गोष्ट जर इमॅजिन केली ना तर त्याच्या अगोदरचं काही घडलं तर काही वाटत नाही. वाईटातली वाईट गोष्ट इमॅजिन करून ठेवायची की माझा गोल मी आता सेट केलाय, याच्यामध्ये वाईटातलं वाईट काय काय घडू शकतं, कुठले कुठले ऑब्स्टॅकल्स येऊ शकतात, डिस्ट्रॅक्शन्स काय काय येऊ शकतात, हे सारं काय करायचं, इमॅजिन करायचं आणि एक लिस्ट करायची, त्याची अडथळ्यांची लिस्ट करायची. आणि मग आपणच विचार करायचा असा अडथळा जर आला तर त्याच्यावरती सोल्युशन काय असतं. असं केल्यामुळं काय होणार आहे, आपण एकदम प्रिपेअर राहणार आहे की असं झाल्यामुळं काय होणार आहे, होऊन काय होईल, याच्यापेक्षा वाईट तर काही होणार नाही ना. म्हणून आपण त्याची लिस्ट करायची, त्याचं सोल्युशन्स लिहून काढायचं. असे व्यक्ती आपल्याला शोधायचे की ज्यांनी अशा पद्धतीचा गोल अचीव्ह केलेला आहे. जर समजा मला डॉक्टर व्हायचंय, मी विद्यार्थी आहे, मला डॉक्टर व्हायचंय, सीईटीचे मार्क, तर अशा पद्धतीचे गोल कुणी कुणी अचीव्ह केले. मागच्या वर्षभरात आपल्या परिचयाचे असे किती पालक आहेत की ज्यांची मुलं डॉक्टर झाली, असे किती मुलं आहेत की ज्यांची मुलं इंजिनियर झाली. आपला गोल ज्या क्षेत्रातला आहे त्या क्षेत्रातल्या लोकांशी आपला कॉन्टॅक्ट करायचे आणि त्यांचा अनुभव आपल्याला कामाला येणार आहे म्हणून त्या लोकांची एक यादी तयार करायची, ती आपल्याजवळ ठेवायची. त्यानंतर 6वी स्टेप घ्यायची की आपल्याजवळ रिसोर्सेस काय काय आहेत. आता रिसोर्सेस काय असतात, आपला गोल सेट झाल्यानंतर कुठलाही गोल पूर्ण करण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी साधन सामुग्री लागते, आपण एकटे काहीच करू शकत नाही. म्हणून शक्यतो हे जे 3 रिसोर्सेस आहेत, एक तर कुठल्याही गोष्टीसाठी 3 प्रकारचे यम पाहिजे असतात. एक तर मनी, पैसा किती प्रकारचा आहे, पैसा किती प्रमाणात आहे, मॅन पॉवर आहे का आपल्याकडं, मटेरियल काय काय आहे, हे 3 यम. त्याच्यामध्ये आपल्याला हे शोधायचंय इंटरनल रिसोर्सेस कोणते कोणते आहेत. माझा हा गोल अचीव्ह करण्यासाठी नॉलेज माझ्यापर्यंत कुठपर्यंत आहे, मला नॉलेजच्या बाबतीत काय करावं लागेल, कुठून मिळवावं लागेल. माझा ऍटिट्यूड कसा आहे, आपल्याला आपला ऍटिट्यूड हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवावा लागेल. स्किल्स कोणते कोणते आहेत मला, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलमध्ये कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आज नोकरी देताना समोरचा व्यक्ती 2 मिनिटं फक्त विचारतो जुजबी, तू काय करतोय, तुला काय येतंय, तू काय करू शकतोय, आणि त्यामधून काय होतं, त्याला त्याचे स्किल्स कळायला लागतात. हॅबिट्स कुठल्या कुठल्या आहेत, हे जे काय आहे ना, नॉलेज, ऍटिट्यूड, स्किल आणि हॅबिट, त्याला काश म्हणतात, काश. हे आपल्यापर्यंत कुठपर्यंत आहे, हे इंटरनल रिसोर्सेस. त्यासोबतच आपल्याला एक्सटर्नल रिसोर्सेस काय काय आहेत, आपल्याकडं या क्षेत्रातले कुठले कुठले लोक आहेत, कुठले कुठले एक्सपर्ट आपल्या हाताशी आहेत, पीपल्स. आपण जर नुसते आपली जी लिस्ट आहे, आपल्या मोबाईल फोन मधली कॉन्टॅक्ट लिस्ट जर आपण शोधली तरी आपल्या लक्षात येतं की आपला गोल जो सेट केलाय त्या गोलशी निगडीत हेही लोक आहेत आपल्याकडं. त्या लोकांची आपण लिस्ट करून ठेवू शकतो, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो की तुम्ही हे कसं केलं होतं, मी काय करू शकतो. असे कुठले कुठले ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतील, आपले सोशल ग्रुप्स असतील, त्यांच्या बरोबर आपण चर्चा करू शकतो. अशा कुठल्या कुठल्या संस्था आहेत गोल सेट केल्यानंतर. समजा जसं ज्या पद्धतीने आपण आपल्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर विद्यार्थी लातूरला येतात, तिथे काय अशा संस्था आहेत, असे काही काही क्लासेस आहेत, तिथे असे काही डॉक्टर्स आहेत. लातूरमध्ये, आमच्या लातूरमध्ये महाराष्ट्रातले जवळपास 20% मुलं जे MBBS ला लागतात त्यातले 20% मुलं हे लातूर मधले असतात. का? कारण तिथं वातावरण आहे, मुलं तिथं अभ्यास करतात. आमचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे, ज्याचं नाव आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, प्रेरणादायी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या नावानं हे आमचं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये जवळपास एक 400 ते 500 डॉक्टर्स या क्षेत्रात इथं आहेत. म्हणजेच काय, लातूरमध्ये अशा संस्था आहेत, असे ग्रुप्स आहेत, अशी लोक आहेत की जर कुणाला डॉक्टर व्हायचं असेल तर आपण यांची काही मदत घेऊ शकतो का. अशा पद्धतीचा आपला ज्या पद्धतीचा गोल असेल त्या गोलशी रिलेटेड कुठले कुठले लोक आहेत
त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो, संस्थेशी संपर्क करू शकतो. अशा पद्धतीची ही स्टेप 6 आणि सर्वात शेवटची स्टेप 7 ऍक्शन प्लॅन. ऍक्शन प्लॅन मध्ये फार काही विचार नाही करायचे, एकदाची सुरुवात करून टाकायची. आपण जे काय ठरवलंय ना ते एकदाच सुरू करायचं. सुरू केलं की मग मिडलला येतो, एंडला येतो, सारा आपण इमॅजिन केलेलं असतं. मध्ये मध्ये त्याला काही बदल करावा लागला तर तो करत राहायचा. गोलला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये विभाजित करायचं. सुरुवात मात्र करून टाकायची. एकदाची सुरुवात केली की मग आपल्या लक्षात येतं याचं शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल हे सारं आपल्याला शेवटी शेवटी कळायला लागतं आणि यामधून आपल्याला जे पाहिजे ते आपण अचीव्ह करू शकतो. म्हणून आपल्याला हे जे गोल सेटिंग आहे हे गोल सेटिंग. आणि सर्वात शेवटी एकच काम करायचंय, स्वप्न तर पाहायचंय, खूप मोठं स्वप्न पाहायचंय. जसे आपले एपीजे अब्दुल कलाम साहेब सांगायचे की खूप मोठं स्वप्न पहा, ड्रीम बिग. आणि मग ते स्वप्न जे आहे ना त्याच्याशी रिलेटेड आपला गोल सेट करा आणि मग ऍक्शन घ्या. फक्त गोल सेट करून उपयोग नाही, ऍक्शन घ्या. ड्रीम बिग, सेट गोल आणि टेक ऍक्शन. ऍक्शन घ्या आणि कंटिन्यू 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 करत राहा. कंटिन्यू करत राहा. यश आपलंच आहे, यश मिळणारच आहे. म्हणून या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना एक विनंती करतो की हे जे सत्र आहे हे सत्र मी कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता भारत सरकारचं डीओपीटी आणि महाराष्ट्र शासनाचं यशदा यांच्या मार्फत मला जे काय सत्र घेता आली, मला जे काय प्रशिक्षण मिळालं त्या प्रशिक्षणाचा उपयोग या लॉकडाऊनच्या काळामध्ये शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी, थोडक्यात महाराष्ट्र शासनाचे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्यासाठी याचा उपयोग कसा करता येईल याच्या विचारातून हे सत्र आम्ही घेतोय. हे सत्र दर आठवड्याला प्रत्येक घेतोय. महाराष्ट्रातले विविध शाळा, महाविद्यालय, कार्यालय, प्रशिक्षण संस्था यांच्या सहयोगातून असे कार्यक्रम होतात. आणि या कार्यक्रमासाठी मला ही आज जी काही संधी मिळाली त्याबद्दल मी अट्टल कॉलेजच्या प्राचार्य आणि हेळंबे सर, इंगळे सर, बरकसे सर या सर्वांचा आभारी आहे. या ठिकाणी मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतोय 94 22 72 37 37. हे सत्र तुम्हाला कसं वाटलं, यामध्ये काय केलं पाहिजे, या बाबतीतले तुमचे जे अभिप्राय आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये लिहून मला कळवू शकता. यामुळे काय होईल, मला असे सत्र घेताना त्याच्यामध्ये काही बदल करता येईल. म्हणून तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया तुम्ही लिखित स्वरूपात मला कळवू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुमच्या समोर दिलेला आहे. आता आपण या ठिकाणी थांबण्याच्या पूर्वी आणि तुमचे काही प्रश्न असतील ते प्रश्न घेण्याच्या अगोदर आणि त्यासोबतच काही प्रतिक्रिया असतील तर त्या घेण्याच्या अगोदर आपण एक छोटासा ऑडियन्स पोल घेतोय आपण. आणि तो जो ऑडियन्स पोल आहे तो म्हणजेच आजची प्रतिक्रिया असतील तुमच्या प्रतिक्रिया, तो पोल मी तुमच्या समोर दाखवतोय. तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या विषयी काय वाटलं ते तुम्ही कृपया आदर्श उत्तर देऊ नका. मला काय वाटेल, या महाविद्यालयाने कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रम त्या महाविद्यालयाला काय वाटेल असा विचार न करता तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. आदर्श उत्तर देऊ नका. समोर मी पोल दाखवलाय, कृपया स्वतःला म्यूट करून घ्या. शेवटी आपण प्रतिक्रियेला वेळ देणारच आहोत. तुमच्या समोर प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, आजचे ऑनलाईन कार्यक्रमातून आपणास काय जाणवले? हा जो काही कार्यक्रम होता या कार्यक्रमातून तुम्हाला काय जाणवलं? जी लोक फेसबुक लाईव्ह वरती आहेत त्यांना हे पाहता येणार नाही. तुम्हाला यातून काय जाणवलं हे तुम्ही लिहू शकता. तुमचं आजच्या कार्यक्रमातून मनोरंजन झालंय का, एंटरटेनमेंट झाली का, तुम्हाला उद्बोधन झालंय का, एनलाइटनमेंट झालंय का, किंवा काही मोटिवेशन मिळालंय का, प्रेरणा मिळाली का, काही नॉलेज मिळालंय का, किंवा या चारहीपैकी सर्व मिळालंय? तुम्हाला जे वाटतं ते लिहू शकता. कृपया आदर्श उत्तर देऊ नका. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. त्याचा अनालिसिस आपण पाहणार आहोत. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, आजचा कार्यक्रम कसा वाटला? आजचा कार्यक्रम कसा वाटला? बरा वाटला, चांगला वाटला, उत्कृष्ट वाटला की अतिउत्कृष्ट वाटला? हे तुम्ही तिथं क्लिक करून लिहू शकता. जी लोक फेसबुक लाईव्ह वरती आहेत, जी मुलं फेसबुक वरती आहेत त्यांना हा ऑडियन्स पोल दिसणार नाही. त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता की आजचा कार्यक्रम कसा झाला, बरा झाला, चांगला झाला, उत्कृष्ट झाला की अतिउत्कृष्ट झालाय. आणि सर्वात शेवटचा प्रश्न आहे, ऑडियन्स पोल मधला शेवटचा प्रश्न आहे,
या पुढील कार्यक्रमात आपणास काय ऐकायला आवडेल, काय पाहायला आवडेल? आम्ही प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक सुट्टीच्या दिवशी असे कार्यक्रम घेतो. एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आम्ही हे कार्यक्रम घेतो. तुम्हाला पुढच्या कार्यक्रमामध्ये काय ऐकायला आवडेल, काय पाहायला आवडेल, त्याच्यामध्ये मी पर्याय दिलाय. वेळेचे व कामाचे व्यवस्थापन, टाइम अँड वर्क मॅनेजमेंट या विषयावर बोलायला किंवा ऐकायला आवडेल का तुम्हाला? दुसरा पर्याय आहे समस्या निराकरण आणि निर्णय क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग, यावरती तुम्हाला ऐकायला आवडेल का? त्यानंतरचा तिसरा पर्याय आहे संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल वरती, आणि चौथा आहे सॉफ्ट स्किल वरती. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी तुमचा जे काही उत्तर आहे, तुमचा जो काही पोल आहे, ऑडियन्स पोल, तो आपण या ठिकाणी थांबवतोय आणि त्याचं अनालिसिस तुम्हाला दाखवतोय की आपल्या ऑडियन्सला काय वाटलंय. रिझल्ट मी शेअर करतो. आपला ऑडियन्स काय म्हणतोय? पहिल्या प्रश्नामध्ये आपला ऑडियन्स म्हणतोय की आजच्या ऑनलाईन कार्यक्रमातून आपणास काय जाणवलं? 3% ऑडियन्स म्हणतोय की मनोरंजन झालंय. 3% ऑडियन्स म्हणतोय की उद्बोधन झालंय. 54% ऑडियन्स म्हणतोय की आम्हाला मोटिवेशन मिळालंय. आणि 11% ऑडियन्स म्हणतोय की आम्हाला नॉलेज मिळालंय. मात्र 30% ऑडियन्स, सर्वात जास्त ऑडियन्स काय म्हणतोय की आम्हाला वरील पैकी सारं काही ना काही प्रमाणात मिळालंय. ओके, धन्यवाद. धन्यवाद ऑडियन्स. तुम्ही खरं तर आज सुट्टीचा दिवस असून सारेजण जॉईन झालात आणि अशा पद्धतीचा प्रतिक्रिया देतायत. धन्यवाद, आभारी आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आजचा कार्यक्रम कसा वाटला? तर 3% ऑडियन्स म्हणतोय की कार्यक्रम बरा झाला. 16% ऑडियन्स म्हणतोय चांगला झाला. 38% ऑडियन्स म्हणतो उत्कृष्ट झालाय. आणि 43% ऑडियन्स म्हणतोय की अतिउत्कृष्ट झालाय. आजचा कार्यक्रम 43% ऑडियन्स म्हणतोय की अतिउत्कृष्ट झालाय. खरं पाहायला गेलं तर हेळंबे सर, समाधान इंगळे सर आणि प्राचार्य या सर्वांचे मी खरंच आभार मानतो की तुमच्यामुळे हे सारं मला करता आलं. अट्टल कॉलेजने मला ही संधी दिली आणि त्यामुळे आपला हा ऑनलाईन कार्यक्रम घेता आला. धन्यवाद. तिसऱ्या ऑडियन्स पोल मध्ये वेळेचे आणि कामाचे व्यवस्थापन हा विषय घ्या असं 27% ऑडियन्स म्हणतोय. 38% ऑडियन्स म्हणतोय की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग हा विषय घ्या असं 38% ऑडियन्स सांगतोय. आणि संवाद कौशल्य हा विषय घ्या असं 27% ऑडियन्स म्हणतोय. आणि सॉफ्ट स्किल या विषयावरती सत्र घ्या असं 8% ऑडियन्स म्हणतोय. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आपण हा रिझल्ट स्टॉप करतोय आणि माझं सत्रही मी या ठिकाणी थांबवतो. परत एकदा सर्वांचे आभार मानतो. आरबी अट्टल कॉलेज, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांचा मी आभारी आहे. आरबी अट्टल कॉलेजचा आभारी आहे. हेमंत हेळंबे सर. हॅलो सर, मगर सर. बोला सर. हॅलो. हा बोला ना सर. सर, आपण ध्येय निश्चिती आणि ध्येय निश्चिती का गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी ज्या काही स्टेप सांगितलेल्या आहेत त्यानं अत्यंत महत्वपूर्ण असून त्याचा सर्व ऑडियन्सना फायदा झालेला आहे. आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पण जे काही जॉईन झालेले होते आणि नंतर बघतील तर त्यांनाही याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि त्यांची ध्येय साध्य करण्यासाठी आजचा जो काही आपण ऑनलाईन संवाद साधलेला आहे तो अत्यंत फायदेशीर ठरलेला आहे. धन्यवाद सर. आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रजनी शिकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनातून हा अत्यंत यशस्वीपणे कार्यक्रम पार पडलेला आहे. त्यामुळे सर्व सहभागी आणि आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय संजय मगर सर यांचं मी आभार महाविद्यालयाच्या वतीनं मानतो. धन्यवाद सर. कुणाच्या काही प्रतिक्रिया असतील तर कृपया हँड रेज करावा. जे पार्टिसिपंट झूम वरती आहेत, तुम्हाला काही प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असतील तर कृपया तुम्ही हँड रेज करून बोलू शकता. होस्टला मी विनंती करतो की ज्यांचे हँड रेज आहेत त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नरेश चंद्र काठोळे. संजय मगर सरांचे आम्ही भरपूर सेमिनार अरेंज केले आहे. तर मी या ठिकाणी खूप सुंदर, म्हणजे मी पहिला बघता पाहिला की ज्यांच्या झूम मीटिंग मधून एकही पार्टिसिपंट बाजूला होत नाही. अगदी
आता सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सगळे विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित आहेत. आम्ही या सर्व विद्यार्थ्यांना मिशन IAS ची जी 11 ई बुक आहेत ती विनामूल्य द्यायचं ठरवलेलं आहे. त्यासाठी माझा नंबर मी चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. मी परत नंबर सांगतो 9890967003. या नंबरवर नुसतं मिस कॉल दिला तर आम्ही एक 10 मिनिटांमध्ये सगळी मिशन IAS ची 11 जी पुस्तकं आहेत ती ताबडतोब सर्व पार्टिसिपंटला पाठवू. आणि आज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती आहे. आमच्यासाठी फार अतिशय आनंदाचा दिवस आहे की आणि गेवराई कॉलेजचंही मी प्राचार्य सर मॅडमचं आणि संयोजक सरांचं मनापासून आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. नमस्कार. थँक्यू सर. कुणाच्या काही प्रतिक्रिया असतील तर कृपया हँड रेज करा. ओके ओके. प्राध्यापक समाधान इंगळे सर बोलतायत. सर नमस्कार. फार जोरदार, फार जोरदार, क्या बात आहे. आणि कोठाळे सर सुद्धा आहेत बघा अमरावतीवरून. सरांचा आणि मी तर छत्रपतीला असताना सरांना बोलून इथल्याही विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ करून दिला होता. एवढी मोठी मान्यवर मंडळी सुद्धा बाहेरून या उपक्रमात जोडलेली आहे. तर सर म्हणजे यासाठी काही प्रतिक्रिया तर काय द्यावी ते तर आपण दिलेल्याच आहे. जर काही विद्यार्थ्यांना जर कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल या विवेचनावरती तर विद्यार्थ्यांनी हँड रेज करून हात वर करून सरांना प्रश्न विचारा. आणि हेळंबे सरांचं खूप खूप अभिनंदन की फार एक चांगला उपक्रम त्यांनी म्हणजे आता हे जे फेसबुकवरती लाईव्ह आहे हे तर लाईफ टाईम राहील सर. किती पण दिवस लोक बघू शकतात एवढे. तर हेळंबे सरांना आणि तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. आणखी कुणाचे काही प्रश्न असतील तर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तर हँड रेज करावा. हँड रेज करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर मी होस्टला सांगतो की तुम्ही स्वतः अनम्यूट होऊन प्रश्न विचारू शकता. कुणाला काही विचारायचं असेल तर स्वतः अनम्यूट होऊन प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. कुणाचे काही प्रश्न नाहीत, कुणाला काही बोलायचं नाही, आपण या ठिकाणी थांबूया. हेळंबे सर. सर बोला ना. ठीक आहे सर, थांबायचं. हो सर. आता कोणी विद्यार्थी काही विचारत नाही चालतं सर. नेक्स्ट टाइम भेटू. ओके ओके ओके. परत एकदा सर्वांचे आभार. परत एकदा सर्वांचे आभार. आज सुट्टीचा दिवस असून सर्वजण जॉईन झाले त्याबद्दल RB अट्टल कॉलेजचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहूनही झूम वरती आणि फेसबुक वरती जे जॉईन झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं आयोजकांच्या वतीने जाहीर करतो. बोला सर. बोला बोला सर. बोला ना. कुणाचा तरी आवाज आला. बोलतोय कोणतरी. विचार. डायरेक्ट बोला. सर आपण ज्या स्टेप सांगितल्या ना त्यापैकी सेकंड स्टेप काय आठवेल ना, लक्षात राहील नाही. ओके ओके ओके. फेसबुक लाईव्ह वरती सेकंड स्टेप ही तुम्हाला पाहायला भेटेल. कायमस्वरूपी हा आजचा जो कार्यक्रम आहे तो कायमस्वरूपी फेसबुक लाईव्ह वरती RB अट्टल महाविद्यालयाच्या फेसबुक लाईव्हच्या पानावरती तो कायमस्वरूपी असेल. त्यासोबतच माझं युट्यूब चॅनल आहे संजय मगर नावानी. त्या चॅनल वरती सुद्धा तुम्हाला या स्टेप्स पाहायला भेटतील. हा पूर्ण कार्यक्रम तुम्हाला परत रिपीट करता येईल. चालतं सर. धन्यवाद. हा कुणाचा कोड? ओके सर. करवंदे सर. हॅलो. हा बोला बोला. सर माझा एक क्वेश्चन होता. तुम्ही सांगताना म्हणजे असं स्टेप सांगितलं त्यावेळेस असं म्हणलात की तुमच्या मार्गात येणारे अडथळे तुम्ही लिहून ठेवायला पाहिजेत, पण ते कुठेतरी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात आपल्या गोल पासून, असं वाटत नाही का तुम्हाला? यस 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 असं वाटतंय मला. तू म्हणते ते खरं आहे, परंतु
त्याच्यापेक्षा जास्त आपलं नुकसान कधी होतं की आपण जर त्याचा अंदाजच घेतला नाही, आपले जे अडथळे आहेत, जे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा जर आपण अंदाज घेतला नाही आणि आपला गोल जर सेट केला आणि ते जर अडथळे आपल्या पुढे आले भविष्यात, तर मात्र आपण जास्त डिस्टर्ब होऊन जातो. म्हणून आपण जर त्याचा एक अंदाज घेतला, तो अंदाज आपल्या एवढ्यासाठी घ्यायचा की त्याच्यावरती आपला ऍक्शन प्लॅन तयार असेल. मला कुठं कुठं अडचण येणार आहे, ती अडचण म्हणजे त्याच्यावरती खूप जास्त विचार नाही करायचा. एक रॅन्डमली आपण फक्त ते अडथळे काय येऊ शकतात त्याच्यावरती मी काय करेन एवढंच करायचं आपल्याला. कारण काय होतंय, आपण पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या या नादामध्ये आपण असं काहीच इमॅजिन करत नाही निगेटिव्ह, आणि मग काय होतं, प्रत्यक्षात तशी स्थिती आली की मग वाईट घडून जातं. आणि सध्या या महामारीच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आपण असं गृहीत धरलं की सारं असं सिस्टमॅटिकच चाललं पाहिजे. आपण ठरवलं, आपण जसं ठरवलं तसं सारंच होणार नाही, आयुष्यात कधीच होत नाही. म्हणून काय होऊ शकतं याचा जर आपण अंदाज घेतला, ते जर लिहून ठेवलं, त्याच्यावरती विचार केला, तर वाईट जास्त घडत नाही. जेवढं आपण इमॅजिन जर नाही केलं ना, तर जास्त वाईट जर घडलं तर तिथं आपण लगेच विद्यार्थी तरी आपण डिस्टर्ब होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की तू विद्यार्थिनी असावीस, बरोबर का समृद्धी? येस सर, येस. ओके, कितवीला आहेस तू? सर मी फर्स्ट इयरला जर्नलिझम करते. ओके, जर्नलिझम करते का? येस सर. ओके ओके ओके. फार काही जास्त विचार नाही करायचा अडथळ्यांचा. नाही सर, थँक्यू. अश्विनी बोलते का? सर माझा एक प्रश्न होता की तुम्ही म्हणालात ना, प्रत्येक वेळेस सकारात्मक गोष्टीने आपण करू शकतो काही, पण प्रत्येक वेळेस सकारात्मक गोष्टीने करायला लागल्या तर डोक्यात नकारात्मक गोष्टीच येतात. येणारच दररोज असं होणारच. आपल्याला सकारात्मक गोष्टीमध्ये नकारात्मक गोष्टी अधूनमधून येणारच आहेत. म्हणून काय आपण सकारात्मकता सोडायची असं नाही. त्या आल्या की त्यासाठी आपल्याला काय करता येईल, कुठले कुठले विचार आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतायत, ते सारं आपलं इमॅजिन करायचंय. सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार अशा दोनच गोष्टी आहेत. आणि त्यावरती आपण, तू आरबी अट्टल कॉलेजची विद्यार्थिनी आहेस ना तू? हो. यस यस यस. त्यावरती आपण एक सत्र सुद्धा घेणार आहोत, इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. तू जे काय आता भावनेच्या बाबतीत बोलते, सकारात्मक आणि नकारात्मक, यावरती सुद्धा आपण एक सत्र घेणार आहोत. मात्र आपल्याला गोल सेटिंग मध्ये एवढंच लक्षात ठेवायचंय, नकारात्मकता येणारच आहे. ती काय टोटली लगेच बंद होईल असं नाही, परंतु आपला सकारात्मक राहून पुढे काम करत राहायचंय. ती येणारच आहे, ती येणार नाही असं नाहीच. त्यासाठी काय करायचं तेही आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू सर. रेडमी बोला, ज्यांचा रेडमी नावाचा मोबाईल आहे ते बोला. हॅलो, हा बोला ना. बोला. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर. ते तुमचे या अगोदर झालेले कार्यक्रम आम्हाला बघता येतील का? हो, यापूर्वीचे कार्यक्रम माझ्या युट्यूब चॅनल वरती आहेत. संजय मगर नावाचं चॅनल आहे युट्यूबचं, आणि त्याच्यावरती तुम्हाला पाहता येईल. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. हो सर, हो. ओके, परत एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. थँक्यू सर.